राज्यातील घटनेवरून राज्यातील निवासी डॉक्टर आक्रमक झालेत। मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात आंदोलन तीव्र करत घोषणाबाजी केली जाते। कोलकाता निवासी डॉक्टरच्या हत्येचा निषेध केला जातोय। कोलकात्यामधील घटनेचा तपास हा योग्य रीतीने होत नाही असा आरोप सुद्धा केला जातोय। गेल्या 4 दिवसांपासून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर संपावर आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टर आक्रमक झालेले आहेत। गेल्या तासाभरापासून क्रांती चौकामध्ये सर्व डॉक्टर संघटना, डॉक्टर, स्मार्टचे डॉक्टर, नर्सेस संघटना एकत्र येऊन जोरदार आंदोलन सुरू आहे। कोलकाता येथील घटनेनंतर निषेध म्हणून हे सगळे डॉक्टर क्रांती चौकामध्ये जमले होते। आता मात्र हे सगळे डॉक्टर क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सभोवतालच्या चारही बाजूने विखुरलेले आहेत। त्यामुळे बराच वेळापासून रस्ता जाम झालेला आहे। पोलिसांनाही शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत की या सगळ्यांना बाजूला काढण्यासाठी, कारण गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टरांवर सातत्याने हल्ले होत आहेत, डॉक्टरांवर अन्याय होतोय आणि अशा स्थितीमध्ये डॉक्टरांकडे कोणी पाहत नाही अशी एक तक्रार या सगळ्या डॉक्टरांनी केली आहे। तसा आरोप करत हे सगळे डॉक्टर आता इथं उतरलेले आहेत। मोठी संख्या आहे या डॉक्टरांची। पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळे डॉक्टर्स, बाटचे डॉक्टर इथं सहभागी झालेले आहेत आणि ते रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यामुळे हा सगळा परिसर जाम झालेला आहे। पोलीस बराच वेळापासून प्रयत्न करतात की सगळ्यांना बाजूला करायचा, पण ते होत नाही आणि त्यामुळे वाहतूक मोठी खोळंबलेली आहे। नो सेफ्टी नो ड्युटी अशी भूमिका या सगळ्या डॉक्टरांनी घेतलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यासोबतच घोषणाबाजी जोरात सुरू आहे। आपल्या सोबत एक बोर्ड आहे, अपने हाथ में बोर्ड है। अगर जहाँ सेफ्टी नहीं है वहाँ ड्यूटी कैसे होगी? जहाँ सेफ्टी नहीं है वहाँ ड्यूटी कैसे होगी? वो एक अगेंस्ट है। वी वांट सेफ्टी। सेफ्टी म्हणत हे सगळे डॉक्टर या रस्त्यावर अडून बसलेले आहेत आणि त्यामुळे रस्ता वाहतूक मात्र प्रचंड खोळंबलेली आहे। सगळीकडे डॉक्टर्स दिसत आहेत आणि त्यामुळे नेमकं बाजूला कुठं जायचं ही परिस्थिती उद्भवलेली आहे। तिकडच्या बाजूला हे सगळे MGM, त्याचबरोबर घाटी आणि विविध हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये, त्याचबरोबर त्या परिसरामध्ये महाविद्यालयामध्ये शिकणारे डॉक्टर सहभागी झालेत। मॅडम, इतकी आक्रमकता पहिल्यांदा डॉक्टरांमध्ये बघितली, कारण डॉक्टरांच्यावर जो अमानुष अत्याचार चालू आहे त्या संदर्भात आज सर्व डॉक्टर्स रस्त्यावर उतरले आहेत आणि यामध्ये ज्या मुलीच्यावर अत्याचार झालेला आहे त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये सजा होणं अतिशय गरजेचं आहे। त्यासाठी डॉक्टरांच्या मध्ये जो आक्रोश आहे, नेहमी सेवा देणारे, रस्ते म्हणजे शांततेत प्रतिनिधित्व करणारे आज डॉक्टर रस्त्यावर उतरलेले आहेत। पण पोलिसांनी तुम्हाला सांगितलं होतं की तिकडे आंदोलन करा, पण तुम्ही रस्त्यावर उतरला, थेट पूर्ण चौक जाम झालेला आहे। यामध्ये डॉक्टरांचा आक्रोशच एवढा जास्त आहे की त्यांना म्हणजे असं दाखवायचंय की सगळ्यांना की आम्ही खूप संतापलेलो आहोत। संताप व्यक्त करतात। अजूनही ही घोषणाबाजी सुरू आहे। बरेच डॉक्टर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून घोषणाबाजी करतायत। खरं तर तासभर इथे निदर्शने करून IMA हॉल पर्यंत हे सगळे डॉक्टर जाणार होते, मात्र आता हे डॉक्टर इथं आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची जी घोषणाबाजी आहे ती घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांचं एक पथक होतं, ही पोलिसांची गाडी आहे। या गाडीमध्ये 4-5 कर्मचारी होते। असं वाटलं होतं की डॉक्टर मोठ्या संख्येने येणार नाहीत, पण इथं डॉक्टर मात्र शहरातले सगळे डॉक्टर इथं सहभागी झाल्यामुळे मोठी अडचण झालेली आहे। संताप व्यक्त केला जातोय की केंद्र आणि राज्य सरकारकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली जाणार आहे। सातत्यानं